ब्रह्मांड नायक भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा प्रत्येक स्वामी भक्तासाठी एक महापर्व आहे। 20 मार्च 2026 रोजी येणाऱ्या या मंगलदिनी स्वामींची कृपा संपादन करण्यासाठी आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने सेवा कशी करावी हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत। ही सेवा केवळ एक विधी नसून स्वामींना आपल्या घरामध्ये सन्मानाने आमंत्रित करण्याचा आणि त्यांचे कायमचे वास्तव्य मिळवण्याचा एक भक्तिमय मार्ग आहे। प्रकट दिनाच्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर म्हणजेच सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करावे। त्यानंतर घराचे मुख्य प्रवेशद्वार आणि देवघर स्वच्छ पुसून घ्यावे। घराच्या उंबरठ्यावर हळद कुंकवाची रांगोळी काढून त्यावर स्वस्तिक काढावे। देवघरामध्ये साक्षात स्वामींचे अस्तित्व असते म्हणून तिथली मांडणी प्रसन्न आणि सुगंधी ठेवावी। स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला सुगंधी अष्टगंधाचा टिळा लावून पिवळी फुले आणि तुळशीची पाने अर्पण करावीत। या दिवशी घरामध्ये गुग्गुळ किंवा भीमसेनी कापूर जाळावा, ज्यामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सात्विकता वाढते। स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करणे ही या दिवसातील सर्वात महत्त्वाची सेवा आहे। जर तुमच्याकडे स्वामींची धातूची मूर्ती असेल तर एका तांब्याच्या किंवा चांदीच्या पात्रात ती ठेवावी। प्रथम शुद्ध जलाने आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा। अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करावा किंवा पुरुष सूक्त आणि गणपती अथर्व शीर्ष म्हणावे। अभिषेक पूर्ण झाल्यावर मूर्ती स्वच्छ वस्त्राने पुसून पुन्हा अष्टगंधाचा लेप लावावा। ज्यांच्याकडे मूर्ती नाही त्यांनी स्वामींच्या पादुकांवर किंवा फोटोसमोर मनोभावे अभिषेक झाल्याची भावना ठेवून सुगंधी जल अर्पण करावे। ही सेवा केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि मानसिक शांतता लाभते। पूजेनंतर ज्यांना जीवनात अत्यंत कठीण प्रसंगांचा सामना करावा लागत आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे 11 वेळा अत्यंत शांत चित्ताने पठण करावे। या मंत्रातील प्रत्येक ओळ तुमच्या मनातील भीती नष्ट करून आत्मबळ वाढवण्याचे कार्य करते। यानंतर बुद्धीची जडता दूर करण्यासाठी आणि मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे 3 वेळा वाचन करावे। ही सेवा केल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते आणि घरामध्ये सात्विक विचारांचा प्रवाह वाढतो। प्रकट दिनाच्या या शुभ मुहूर्तावर स्वामींच्या अष्टोत्तर शतनामावलीचे म्हणजेच 108 नावांचे पठण करणे हे साक्षात स्वामींशी संवाद साधण्यासारखे आहे। प्रत्येक नावाचा उच्चार करताना स्वामींच्या चरणांवर एक फूल किंवा तुळशीचे पान अर्पण करावे। ही नामस्मरण सेवा तुमच्या कुंडलीतील दोष निवारण्यास आणि अडकलेली कामे मार्गी लावण्यास अत्यंत प्रभावी ठरते। जर तुम्हाला स्वामी समर्थांची ही 108 नावे जाणून घ्यायची असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्यावर एक विशेष माहिती तुमच्यासाठी घेऊन येईन। भक्तांनो, स्वामींना बाह्य डामडौलापेक्षा तुमच्या मनातील भाव जास्त प्रिय आहे। या प्रकट दिनी ही सेवा अत्यंत श्रद्धेने आणि शांत चित्ताने करा। स्वामी निश्चितपणे तुमच्या हाकेला धावून येतील आणि तुमच्या पाठीशी उभे राहतील। या विशेष दिवशी तुम्ही कोणती सेवा करण्याचा संकल्प केला आहे किंवा तुम्हाला स्वामींच्या कृपेचा कोणता अनुभव आला आहे हे खाली नक्की कळवा। ही